नमस्कार. जय गोमाता. जय राष्ट्रमाता. नाव सांगा तुमचं. माझं नाव कल्पना शिवाजी बोला. कल्पना शिवाजी निघते. बरं, काय त्रास होता तुम्हाला? मला 4 महिने झोप नव्हती कसलीच. 4 महिने झोपलेच नाहीत? बरं. हाडं दुखायची सगळी, डोकं दुखायचं, डोकं दुखत होतं, हाडं दुखत होते. हां मन बेचैन राहायचं, सारखं उदास वाटायचं. हां. आता इथं 3 आठवडे झालं गोळ्या चालू असते. म्हणजे पंचगव्याचं आणि नॅचरोपॅथीच्या माध्यमातून तुम्हाला इथं ट्रीटमेंट देण्यात आली. निसर्गाच्या माध्यमातून छान लागते. आता झोप लागते का? आता पूर्ण झोप लागते? पूर्ण झोप लागते. आता उजळलेलंच माहिती. अच्छा, तो उजळलेला आहे म्हणजे झोप, म्हणजे तुमची झोप पूर्ण 4 महिन्याची झोप भरून काढता की काय? मग आता असे लोक समाजामध्ये बरेच आहेत ज्यांना झोपच लागत नाही, 3-3, 4-4 महिने झोप लागलेले नाहीत. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी सांगेन की मला असा त्रास होता, मी तिकडे गोमातेच्या ह्याच्यात जाऊन तिथलं औषध पाणी घेतलं, मला चांगली झोप लागायला लागली असं सांगेन मी सगळ्यांना. अच्छा, म्हणजे तुम्ही झोपलं तरी डोळे बंद केले तरी मागच्या वेळेला तुम्ही आलता इथं झोप लागली नव्हती. इथून जेव्हा तुम्ही गेलात, हे पंचगव्याचं काय घेतलं, नॅचरोपॅथी दिलं, तुम्हाला जी निसर्गाची ट्रीटमेंट दिली, त्याच्या माध्यमातून तुम्हाला आज झोप लागलेली. मग गोमाता की जय म्हणा. गोमाता की जय. आता ठीक आहे, हरकत नाही, धन्यवाद. तुम्हाला 3 महिने 4 महिन्याची झोप, म्हणजे आता जास्त पण झोपू नका. आता कामाला वेळ जातं की नाही? कामाला जातं की नाही? आता काय शेतात काम करतं की नाही? शेतातच करते ना. ते डोकं दुखायचं वगैरे, डोकं दुखायचं, डोळ्याचा त्रास होता, ते कमी झालं का? कमी पूर्ण झाले. सगळं कमी झालं. म्हणजे ते किती तुम्ही टेन्शनमध्ये होतं? टेन्शनमध्ये म्हणजे दिवसातनं 2-2 वेळा असं बसला की रडू यायचं, डोळ्याला पाणी यायचं, मनालाच पाणी येत असं का होतं. होते, झोप लागत नाही म्हणून. हां, आणि सारखं डोळ्यात पाणी येत होतं. ते पाणी बंद झालं का डोळ्यात यायचं? धन्यवाद. धन्यवाद. आणि डोक्याची गाठीचा पण काही फरक पडला? गाठीचं पण थोडंसं झाले कमी. हां, डोक्यामध्ये गाठ होती. तुम्ही त्या गाठीवर काय ते शेण लावलं होतं ना? शेण ठेवायचं रोज. शेण ठेवायचं होतं, ताजं साधं शेण. फरक पडला ना ते? हां, कितपत फरक पडला त्याचा गाठीचा? थोडासा पडला. आता गाठीचा थोडासा पडला आहे. ठीक आहे, झोपेचे तर झाले, गाठीचा पण पडून जाईल. पण गाठीचं काय ऑपरेशन वगैरे करायला सांगितलं का तुम्हाला? हां, तर काय करू मी नका. गेलेच नाही गाठीसाठी कोणाकडे. नाही गेले? अच्छा, गाठीसाठी गेलंच नाही. दुखतं नाही ना? मग काही करू नका, त्याला ऑपरेशन वगैरे करू नका. बरं, चला, धन्यवाद.